अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी 11 गुरुवारचे व्रत कसे करते। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। आता तुम्ही इथे बघू शकताय की इथे मी पूजा मांडलेली आहे। सर्वात आधी आपल्याला आपली जी देवपूजा आहे, सकाळी सकाळी आपली देवपूजा करून घ्यायची आहे। घर एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे। रोजची देवपूजा करताना सुद्धा आपल्याला कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे। जर पुरुष मंडळी पूजा करत असतील तर त्यांनी फक्त गंध लावून सुद्धा अष्टगंध लावून सुद्धा पूजा करू शकतात। कुठलीही पूजा करताना आपण सर्वात आधी आपल्या कपाळाला कुंकू लावायचं आहे आणि मगच पूजा चालू करायची आहे। रोजची पूजा सुद्धा आपण जेव्हा करतो ना तेव्हा सुद्धा आपण हेच करायचं। आता हे सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर मी इथे माझ्या देवघरात भरपूर अशी जागा आहे, त्याच्यामुळे मी छोटासा पाटावरतीच स्वामींची मूर्ती, एक वस्त्र पाटावरती ठेवलेलं आहे। त्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। मूर्तीच्या स्वामींच्या उजव्या बाजूला घंटी ठेवलेली आहे। तुम्ही शंख तुमच्याकडे असेल तर शंख पण ठेवू शकता। त्याच्यानंतर इथे मी एक छोटं पिरॅमिड आहे माझ्याकडे, ते सुद्धा ठेवलेलं आहे आणि डाव्या साईडला स्वामींच्या डाव्या हाताला पाणी भरलेलं एक लोटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ही सगळी अशी मी पूजा मांडलेली आहे आणि त्याच्या पुढेच स्वामींची जी स्वामी चरित्राची जी पोथी आहे ती सुद्धा मी इथे ठेवलेली आहे आणि ज्या माळीने मी मंत्र करते किंवा मंत्र जपते ती सुद्धा माळ मी इथे ठेवलेली आहे। सर्वात आधी लक्षात घ्यायचं आहे की आपण पोथी जी असते, म्हणजे स्वामी चरित्र म्हणा किंवा गुरुचरित्र म्हणा, कुठलीही प्रकारची पोथी तुम्ही जर वाचत असाल तर ती हातात घेऊन वाचायची नाही। त्याला एकतर आसन द्यायचं किंवा तुम्ही पाटावर पण ठेवू शकता। आता इथे माझ्याकडे जागा आहे त्याच्यामुळे मी पाटाच्या पुढेच ती पोथी ठेवलेली आहे। दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती धूप दाखवायचा आहे, त्याच्यानंतर गंध लावून फुलं वाहून पूजेला सुरुवात करायची आहे। आता सर्वात आधी आपल्याला संकल्प करायचा असतो। कुठलीही पूजेपूर्वी किंवा तुम्ही कुठलंही व्रत करणार असाल तर त्याच्यामध्ये सर्वात आधी संकल्प करणं फार महत्त्वाचं असतं, कारण या संकल्प न घेतल्यामुळे आपली जी इच्छा आहे ती बऱ्यापैकी पूर्ण होत नाही। संकल्प घेतल्याशिवाय कुठली पूजा पूर्ण होत नाही आणि संकल्प जर नाही घेतलात तर ही सर्व पूजा जी आहे ती इंद्रदेवाला प्राप्त होते असं म्हणतात। तर आता संकल्प कसा करायचा आपण बघूयात। यासाठी आपल्याला लागणार आहे एक ताम्हण। आता ताम्हणामध्ये आपल्याला हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे। पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे, त्याच्यामुळे पाण्याला फार महत्त्व आहे संकल्प करताना आणि गणपती हा पाण्याचा अधिपती आहे, त्यामुळे पाणी घेऊनच संकल्प करायचा आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल हातावर ठेवायचं आहे। सर्वात आधी आपल्याला म्हणायचं आहे की आपलं संपूर्ण नाव। संकल्प घेताना सर्वात आधी स्वामींजवळ बसायचं आहे, स्वामींसमोर बसायचं आहे, शांत चित्ताने मन एकदम शांत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर स्वामींना स्मरण करायचं आहे मनातल्या मनात। तुम्ही श्री स्वामी समर्थ जपसुद्धा करू शकतात। स्वामींना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे। आता संकल्प करताना सर्वात आधी आपलं संपूर्ण नाव घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपलं गोत्र। तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही काश्यप म्हणू शकता। त्याच्यानंतर ज्या महिन्यामध्ये तुम्ही संकल्प करत आहात तो महिना, ती तारीख आणि ज्या गावामध्ये तुम्ही राहत असाल त्या गावाचं नाव, हे सर्व तुम्हाला या संकल्प म्हणायचं आहे। आता संकल्प म्हणून झाल्यानंतर तुम्ही हे जे व्रत आहे 11 गुरुवारचं कुठल्या इच्छेसाठी करता आहे, कुठल्या कार्यासाठी करता आहे, ते सर्व अगदी स्पष्टपणे बोलून दाखवायचं आहे। मनातल्या मनातच बोलायचं आहे स्वामींसमोर आणि असं आपल्याला गृहीत धरायचं आहे की समोर आपली स्वामी ऐकता आहे आपली गोष्ट। अशा पद्धतीने तुम्हाला हा संकल्प जो आहे तो करायचा आहे आणि ते पाणी जे आहे ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। हा झाला संकल्प। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की संकल्प हा 11 गुरुवार करायचा का? तर नाही, आपण 11 गुरुवार संकल्प करायचा नाही आहे, तर फक्त पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे. तुम्ही ही जी पूजा आहे किंवा 11 गुरुवारचे व्रत आहे, महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून, कुठल्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करू शकता. तर संकल्प झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे 11 माळी. अगदी देवासमोर शांतपणे बसायचं आहे, डोळे मिटायचे आहे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यानंतर करायचं आहे 11 वेळेस तारक मंत्र. तारक मंत्रसुद्धा तुम्हाला हा म्हणायचा आहे. ह्या 2 सेवा तुम्ही सकाळी करून घ्यायच्या आहे. म्हणजे जेव्हा सकाळी सकाळी जितक्या लवकर तुमची पूजा होईल तितकं चांगलं. कारण हे दोन्ही गोष्टी झाल्यानंतर, म्हणजे तुमचं तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ 11 माळी जप झाल्यानंतर तुम्हाला 10:30ची आरती करायची आहे. स्वामींची जी आरती आहे, एक गणपतीची आणि श्री स्वामी समर्थांची आरती करायची आहे. याच्यामुळे संकल्प जे आहे, पहिला गुरुवार जो आहे, तुम्ही लवकर पूजा केली तरी चालेल. आता 10:30ची आरती झाल्यानंतर काय करायचं? आता समोर तुम्ही बघू शकत असाल की इथे मी वाटीमध्ये खडीसाखर ठेवलेली आहे. तो नैवेद्य दाखवायचा आहे खडीसाखरेचा स्वामींना. त्याच्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे. हे आपल्याला तुमच्या जवळ जर केंद्र असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल, स्वामी समर्थांचं मंदिर असेल, तिथे जायचं आहे आणि स्वामींच्या चरणी हे नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. आणि तिथे अगदी शांत चित्ताने डोळे मिटून हात जोडून स्वामींसमोर त्यांना सांगायचं आहे की स्वामी, मी असे व्रत करते आहे, तर या व्रतासाठी मला कुठलेही विघ्न येऊ देऊ नका. माझ्याकडनं 11 गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. ही प्रार्थना करायची आहे, ही विनंती करायची आहे स्वामींना. हा संकल्प नाही आहे, हे लक्षात घ्या. संकल्प आपण आधीच घरी केलेला आहे. आता मंदिरात फक्त त्यांना विनंती करायची आहे की 11 गुरुवार मला माझं जे व्रत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नका. निर्विघ्नपणे माझं व्रत जे आहे ते पार पाडून घ्या, ही विनंती करायची आहे. आणि डोकं टेकून त्यांना मुजरा करून मग घरी यायचं आहे. आता मी दर गुरुवारी पूजा करताना सुद्धा दर गुरुवारी आणि शुक्रवारी उंबऱ्याची पूजा नक्कीच करते, हळदीचं लेपन करते. कारण गुरुवार हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप शुभ दिवस आहे माझ्यासाठी. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही चांगल्या घटना घडतात, जे काही घडतं चांगलं, ते फक्त गुरुवारीच घडतं. गुरुवार माझ्यासाठी खूप लाभदायक आहे आणि माझ्या आवडीचासुद्धा वार आहे गुरुवार. त्याच्यामुळे मी बाहेर पण एक दिवा लावते, अगरबत्ती लावते सकाळी संध्याकाळी. त्याच्यानंतर अशा पद्धतीची रांगोळीसुद्धा काढते, हळदीचं लेपन करते, पूजा करते हळदी कुंकू लावून. त्याच्यानंतर निरांजन ओवाळते उंबऱ्याला, हात जोडून आतमध्ये येते. आता आपल्याला करायचं आहे पोथी वाचन. पोथी वाचन कसं करायचं आता हे तुम्हाला मी सांगते. आता हे सगळं झालं म्हणजे तुम्ही संकल्प घेतला, त्याच्यानंतर मंदिरात जाऊन तुम्ही स्वामींना विनंती करून आलात. त्याच्यानंतर आता घरी आल्यावरती काय करायचं आहे, 12 ते 1च्या दरम्यान, म्हणजे दुपारी 12 ते 1च्या दरम्यान पोथी वाचन करायचं नाही. ठीक आहे? कारण ह्या 1 तासामध्ये स्वामी जे आहे ते भिक्षेसाठी जातात. आपण 1 नंतर तुम्ही कधीही पोथी वाचू शकता. आता बऱ्याच जणांना कामं असतात घरातली, त्याच्यामुळे मी तर काय करते की ह्या 2 ज्या सेवा आहेत, म्हणजे मंत्र आणि तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्रांच्या 11 माळी सकाळी करून घेते. त्याच्यानंतर मुलांच्या शाळा असतात, त्यांचे टिफिन करायचे असतात, त्याच्यामुळे हे सगळं झाल्यानंतर दुपार होऊन जाते. मग 1 ते 2 वाजता मी पोथी वाचायला सुरुवात करते. पोथी वाचताना आपल्याला पोथी हातात घेऊन वाचायची नाही. लक्षात घ्या, पोथी कधीच हातात घेऊन वाचायची नाही. ती फक्त आणि फक्त त्याला आसन द्या किंवा तुम्ही पाटावर ठेवा, पण हातात घेऊन वाचू नका. पोथी वाचतानाचा अजून एक नियम आहे की आपण बरेच जणांना सवय असते की पान जेव्हा म्हणजे उलटत नाही, तर ते थुंकी लावून पान
उलटतात त्या पोथीचं, पण ते तसं पण करू नका. ते सुद्धा चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे ते. आणि तुम्हाला जर तसंच काही म्हणजे पान जर उलटत नसेल तुमच्यानी, कारण नवीन नवीन पोथी काय काय असतात तर त्या होत नाही तशात, तर पाण्याचं थोडंसं बोट लावायचं आहे आणि त्याने ते पोथीचं जे पान आहे ते चेंज करायचं आहे. आणि अगदी एका बैठकीत आपल्याला स्वामी चरित्राचे 21च्या 21 अध्याय वाचायचे आहे. वाचताना स्वामींचं स्मरण कायम ठेवायचं आहे मनात. स्वामी आपल्यासमोर बसलेले आहेत आणि ते आपलं सगळं ऐकत आहेत हे आपल्या मनात डोक्यात ठेवायचं आहे. आणि अगदी भक्तिभावाने ही पोथी वाचायची आहे. आता हे झालं पोथी वाचन. पोथी वाचल्यानंतर आपल्याला आरती तुम्ही करू शकता, कारण संध्याकाळ झाली की तुम्ही नैवेद्य दाखवा. घरात जे काही बनलेलं असेल, कारण गुरुवार असतो, गुरुवारी सगळ्यांकडे व्यवस्थित स्वयंपाक म्हणजे वरण भात भाजी पोळी काहीतरी गोडाचं हा सगळं बनतंच. माझ्या घरी तर मी नेहमीच करते. तर त्याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवायचा आहे. आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा असं म्हणायचं आहे. आता ही झाली आपली 11 गुरुवारची सेवा. आता हे सलग आपल्याला 11 गुरुवार करायचे आहेत. आता याचे जे नियम आहेत, म्हणजे आता बऱ्याच जणांना, आता ज्या स्त्रिया असतील जे हे व्रत करत असतील, बऱ्याच जणांना अडचण येतात गुरुवारी, तर तो गुरुवार सोडून द्यायचा आहे आणि त्याचा पुढचा गुरुवार करायचा आहे. तर असे तुम्हाला सलग 11 गुरुवार ते कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे की नॉनव्हेज. आता हे गुरुवार जेव्हा आपण करतो तेव्हा नॉनव्हेज घरात आणायचंच नाही. दुसऱ्यांना पण, जे घरातले कोणी असतील त्यांना पण सांगायचं की माझं असं मी व्रत चालू आहे. आपले घरचे आपल्याला समजून घेतात आणि आपण जे व्रत करतो किंवा 11 गुरुवारचे व्रत किंवा कुठल्याही देवाचं जे करत असतो ते आपल्या घरातल्यांसाठीच किंवा आपल्या घरासाठीच करतो. त्याच्यामुळे आपले घरातले सुद्धा समजून घेतात. तर 11 गुरुवार होईपर्यंत नॉनव्हेज घरात आणायचं नाही आणि खायचं पण नाही. आणि जो व्रत करणार आहे त्यांनी तर ह्या गोष्टी पाळायच्याच आहे. फक्त दर गुरुवारी जेव्हा जेव्हा तुमचे जे 11 गुरुवार असतील, 11 गुरुवार तुम्हाला फक्त ब्रह्मचर्य पाळायचं आहे. फक्त गुरुवारचा दिवस तेवढाच पाळायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे व्रत आहे अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करायचं आहे. स्वामींवरती विश्वास ठेवून करायचं आहे. तर बघा, 11 गुरुवार तुम्ही व्रत चालू करणार आणि तुम्हाला लवकरात लवकरच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, ही अगदी स्वामीचरणी मी प्रार्थना करते. आणि मला पण त्याचे खूप अनुभव आलेले आहेत. असाच मी एक अनुभव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे की माझे 11 गुरुवार मी कसे केले, माझी जी मनोकामना होती ती माझी कशी पूर्ण झाली, कितव्या गुरुवारी पूर्ण झाली. आता बघा, मी जेव्हा बोलते ना हे सगळं स्वामींबद्दल तर माझ्या म्हणजे अंगावरती अगदी काटा येतो आहे आणि डोळ्यात पाणीसुद्धा येतं आहे. तर स्वामींचं आणि माझं नातं खूप खूप वेगळं आहे. खूप वेगळं आहे. अगदी म्हणजे त्यांची कुठलीही गोष्ट जेव्हा मी बोलते ना तेव्हा डोळ्यात पाणी येतं माझ्या, का कुणास ठाऊक. तर ही आहे माझ्या 11 गुरुवार व्रताची सर्व माहिती. मी कशी पूजा केली आहे, कसे व्रत केले आहे, हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. अगदी साधी भोळी पूजा करायची आहे. खूप असं काही करायचं नाही की हे असंच ठेवायचं, ते तिथेच पाहिजे, असं काही आवश्यकता नाही. स्वामींना फक्त भक्ती प्रिय आहे. तुम्ही मनापासून त्यांची भक्ती करा, ते तुम्हाला नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि सर्व स्वामी भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.